सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण सिंह राशीच्या पुरुषांचं 12 राशींच्या स्त्रियांबरोबर नातं नेमकं कसं असतं हे पाहणार आहोत. कुणाशी प्रेम, कुणाशी संघर्ष आणि कुणाशी खरंच आयुष्य सेट होतं का, हे आपण आजच्या भागात सिंह राशीला घेऊन पाहणार आहोत. आता सिंह म्हणजे काय तर राजा, रुबाबदार, अधिकार, स्पष्ट वक्तेपणा आणि स्वतःचा मार्ग स्वतःच आखणारा. पण हा स्वभाव प्रत्येक राशीबरोबर कसा जुळतो हे समजलं तर नक्कीच आपलं आयुष्य सोपं होतं. आता आपण सिंह राशीला मेष राशीचा जोडीदार कसा असेल हे पाहूया. ही जोडी म्हणजे दोन्ही अग्नी, दोघंही तापट. या दोन्ही राशी अग्नितत्वाच्या आहेत, त्यामुळे तापटपणा, उग्रता, स्पष्ट वक्तेपणा, प्रेम आहे पण दाखवणं कमी. त्याच्यामुळे भांडणं नक्की. जर जबाबदाऱ्या आपण वाटून घेतल्या तर हे नातं नक्की चालतं, नाहीतर आपला इगो आड येतो. त्यामुळे ही आपल्या नात्यात नक्की काळजी घ्या. आता आपण सिंह राशीला वृषभ राशीचा कसा जोडीदार असेल हे पाहूया. तुम्ही राजेशाही, ती कलाप्रेमी आणि लोकांमध्ये मिसळणारी. लोक तिच्याकडे जास्त आकर्षित होतात आणि ती उत्तम व्यवस्थापकही असते. तिच्या गुणांचा जर आपण आदर केला तर नक्की आपलं आयुष्य चांगलं जातं. आता सिंह राशीला मिथुन राशीचा जोडीदार कसा असेल हे पाहू. तुम्ही गंभीर, ती खेळकर. तुम्ही कमी बोलणारे, ती सतत बडबड करणारी. कधी कधी ती हलकी वाटते, पण खरं म्हणजे ती तुमचा ताण कमी करण्यासाठी आलेली असते. तिच्याकडून तुम्ही हसत जगायला शिका की तुमचं आयुष्य आनंदी होईल. आता आपण सिंह राशीला कर्क राशीचा जोडीदार कसा असेल हे पाहूया. ही आपण आदर्श जोडी म्हणू शकतो. तुम्ही नेता, ती प्रेम देणारी. तुम्ही निर्णय घेणारे, ती सगळ्यांना जोडणारी. योग्य साथ दिली तर नक्की तुमचं घर, तुमचा संसार सुंदर होऊ शकतो. आता सिंह राशीला सिंह राशीचा जोडीदार कसा असतो, यांच्या जीवनात काय घडतं. आता दोन राजे एका घरात असतील तर काय होतं. दोघांनाही अधिकार हवा. यांच्यामध्ये प्रेम असतं पण अहंकारही तेवढाच असतो. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीवरनं भांडणं मोठी होतात. पण जर तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तर तुमची जोडी ही नक्की ताकदवान बनते. आता सिंह राशीला कन्या राशीचा जोडीदार कसा असेल, यांच्या जीवनात काय घडतं. तुम्ही स्पष्ट वागते, ती विचार करणारी, ती थोडी संशयी, ती नेहमी टीका करते. याचा तुम्हाला त्रास होतो. पण ती बुद्धिमान आहे. तिच्या विचारांना जर योग्य दिशा मिळाली तर नातं हे नक्की चांगलं होतं. आता आपण सिंह राशीला जर तुळ राशीचा जोडीदार असेल तर काय होतं. तुम्ही सतत पुढे पुढे करणारं आणि ती बॅलन्स राखणारी. तुम्हाला प्रसिद्धीचा हव्यास असतो, तिला शांततेने घरात कामं करायची असतात. ती घर आणि नातेसंबंध अतिशय सुंदर ठेवते. तिच्याकडून तुम्ही संयम शिका. आता आपण सिंह राशीला वृश्चिक राशीचा जोडीदार असेल तर यांच्या जीवनात काय घडतं हे समजून घेऊ. वृश्चिक राशीची पत्नी ही अतिशय गूढ असते. तुम्ही लगेच जे काय तुमच्या मनात असेल ते बोलून टाकता आणि ती मात्र मनात ठेवून कसा त्याचा राग काढायचा हे बघत असते. त्याच्यामुळे काय होतं, भांडणं जोरात होतात. पण जर वृश्चिकेच्या पत्नीला आपण योग्य स्थान दिलं तर ती खूप निष्ठावान असते. आता आपण सिंह राशीला धनु राशीचा जोडीदार कसा असेल तर ही अतिशय छान जोडी, सुंदर जोडी म्हणू शकतो. दोघेही उत्साही, उघड मनाचे. ती समजूतदार आणि मोठ्या मनाची. या दोघांनाही समाजात मान मिळतो. जवळपास ही आपली परफेक्ट जोडी म्हणू शकतो. आता आपण सिंह राशीला मकर राशीचा जोडीदार असेल तर काय. तर ही जोडी थोडी कठीण आहे. हे मृत्यू षडाष्टकाचं नातं आहे. तुम्ही वनराज, अधिकार गाजवणारे, प्रकाशाकडे धाव घेणारे आणि तुमची मकर पत्नी शांत, कष्ट करणारी, खूप सहनशील. तुमचा राशीस्वामी सूर्य आणि मकरेचा राशीस्वामी शनी. एक अग्नी आणि एक पृथ्वी. माती टाकली की अग्नी कसा लगेच विझतो, तसंच इथे होतं. तुम्हाला कष्ट आवडत नाही, पण ती आयुष्यभर कष्ट करते. तुम्ही पटकन प्रतिक्रिया देता, ती सगळं सहन करते आणि तक्रार करत नाही. तिचं जग खूप साधं आहे. तिला दिखावा आवडत नाही. इथे एकच उपाय की तुम्ही तिचं कौतुक करा, तिचा मान ठेवा. नाहीतर हे नातं हळूहळू थंड होत जातं. शक्यतो जे नवीन लग्न करणार असतील त्यांनी सिंह आणि मकर या जोडीशी विवाहच करू नये, कारण हे नातं सांभाळणं कठीण आहे. आता आपण सिंह राशीला जर कुंभ राशीचा जोडीदार असेल तर यांच्या जीवनात काय घडतं. ही तशी नैसर्गिक जोडी आहे. तुम्ही पुढे आणि ती मागे राहून सगळं सांभाळणारी. तिची बुद्धी आणि शांतता तुमच्यासाठी खूप फायदेशीर.
ती तुम्हाला पूर्ण साथ देते. आता आपण सिंह राशीला मीन राशीचा जोडीदार कसा असेल, तर ही जोडी प्रीती षडाष्टकाची आहे. येथे पण थोडा विरोध, प्रेम जास्त. तुम्ही अग्नी, ती जल. तुम्ही स्पष्ट निर्णय घेणारे आणि ती भावनिक, इमोशनल. ती तुम्हाला खूप मान देते. ती तुमच्यावर मनापासून प्रेम करते. पण स्वतःचा जेव्हा स्टँड घ्यायची वेळ येते, तेव्हा ही उभी राहू शकत नाही. त्यामुळे सगळं नियंत्रण तुमच्याकडे येतं. जर तुम्ही तिला समजून घेतलं, आधार दिला, तर हे नातं खूप शांत आणि प्रेमळ बनतं. पण शक्यतो या राशीच्या जोडींनी एकमेकांशी विवाह करू नये, कारण खूप ऍडजस्टमेंट करावी लागते. शेवटी सिंह राशीच्या जातकांनो, तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही सिंह आहात. सिंह म्हणजे राजा आहात. पण खरा राजा तोच असतो जो आपल्या राणीला म्हणजे आपल्या पत्नीला सुखी ठेवतो. तुमची आणि तुमच्या जोडीदाराची रास कोणती आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा. मी आपल्याला नक्की रिप्लाय करीन. धन्यवाद.